सर्वांना जय भीम. आज पहिल्यांदाच माणगावला आलोय. आज पहिल्यांदाच आलोय आणि तुमच्या मातीने बाबासाहेब आम्हाला दिला. तुमच्या मातीने आज खूप आनंद होतोय की मी ठरवलं होतं की आता जोपर्यंत मला बाबासाहेबांचं घर नाही भेटणार साताऱ्याचं तोपर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला मी नाही जाणार. पण ज्यावेळी माझ्याकडे कांबळे साहेब आले, कदम साहेब आले आणि सांगितलं की माणगावात जायचंय, जिथे माझा बाप पहिल्यांदा इथे आला होता आणि मग त्या बापाला माझ्या जगाने बघितलं. आज त्या मातीत मी उभा आहे, तुमच्या समोर उभा आहे. आज जशी तुमची ताकद आहे, आपल्याला बाबासाहेबांचं घर घ्यायचंय साताऱ्याचं, मला तुमची मदत हवी आहे. आपण जगाला जाऊन सांगायचंय की बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर आहे. माझा बाप कोण आहे? माझा बाप कोण आहे? आणि आता ही लढाई रस्त्यावरची नाही. तुमच्या बापाने तुमच्या हातामध्ये एक कलम दिलं, संविधान दिलं. तुम्ही रस्त्यावर उतरून जर दगडी आणि जर दांडका घेऊन फिरत असाल तर सगळ्यात पहिला संविधानावर वार आपण करतोय. त्या संविधानाला वाचवायचं काम आपलं आहे. रस्त्यावर उतरून माझ्या बापाने कधी दंगे केले नव्हते, तुम्ही पण करायचे नाहीत, कोणीही करायचे नाहीत. आपण सगळे एकजूट होऊन आपल्या बापाचं संविधान हातात घेऊन अहिंसेच्या मार्गाने जाऊन आपण या देशाला परत काबीज करायचंय. मला माहिती आहे की तुम्हाला जास्त भाषण ऐकायचं नसेल, म्हणून मी इथे थांबतो. येणाऱ्या काळामध्ये मला माहित नाही माझ्या बरोबर काय होणार आहे. मी आता सांगतोय तुम्हाला, ठीक आहे? मी जास्त दिवस नाही टिकणार असं मलाही माहिती आहे, ठीक आहे? तर माझ्याविषयी व्हायरल काहीतरी होईल, माझ्याविषयी आणखीन काहीतरी म्हणजे काहीतरी घडेल. पण जोपर्यंत आहे जिभेवर जय भीम आहे आणि स्वाभिमानाने जगेन, लाळपुशा नेत्यांसारखा फिरणार नाही साहेब. तुमच्या सगळ्यांमध्ये आपण सगळे भीमसैनिक एवढा बाबासाहेबांवर प्रेम करतोय, मग सगळीकडे लाथा का खातोय? हा प्रश्न तुम्हालाही आहे, मलाही आहे. आपण सगळे बापाची औलाद आहे. मग आपल्यामध्ये एवढी ताटातूट का आहे? मी या पक्षांच्या विरोधात ह्याच्यासाठी जातो कारण वेगवेगळे पक्ष आपल्याला वेगवेगळं करतायत. कुठेतरी आपण आपल्या नेत्यांना सांगूया की बाबांनो आता तरी एक व्हा, नाही तर हे संपून टाकतील आपल्याला. बघा, मला माझ्या जातीवर, माझ्या धर्मावर अभिमान आहे. जर एखादा देव पावला नाही ना, तिथे कोणी जात नाही साहेब. आमच्या दादरला 6 डिसेंबरला अनवाणी पायांनी डोक्यावर गाठडं घेऊन शिवाजी पार्क मध्ये झोपून फक्त आपण बाबासाहेबांना थँक्यू बोलायला येतो. ही जात आहे माझी. आम्ही अशिक्षित असू, नालायक असू, पण नीच आणि गद्दार जात नाही माझी. म्हणून शिकूया, संघटित होऊया आणि संघर्ष करूया, पण समृद्ध पण होऊया. कारण मी शिकलो आणि अक्कल घाण टाकली आहे.
मी पैशासाठी कुठल्या पण संघटनात गेलोय, एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये माझा संघर्ष संपतोय. म्हणून आपण समृद्ध होऊया. माझ्या बापाचे सगळ्या डिग्र्या इकॉनॉमिक्स मध्ये आहेत आणि इकॉनॉमिक्स मध्ये आपण फेलियर आहे. तुमच्या मातीमधून ती क्रांती सुरू झाली होती. आज तुमच्या मातीमध्ये मी तुम्हाला वचन देतो, आपण एक नवीन क्रांती करूया आणि या समाजाला समृद्ध बनवूया. जय भीम, नमो बुद्धाय. चळवळीचे नेते आदरणीय उत्तमदादा त्यांचा सत्कार करतील. माणगावकरांच्या वतीनं आमदार साहेब, तुम्ही आता सगळेजण धन्यवाद सर्वांना. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरून खाली जाऊन आपण कार्यक्रम बघूयात. चला, पुन्हा नव्या जोमाने आपण परत कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. उपस्थित सर्वांना जय भीम. या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, तमाम भीम अनुयायी या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने राहिलेला आहात. त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. अशाच पद्धतीनं प्रेम या माणगावच्या सन्मान भूमीवरती आपण दाखवतात, पुढेही दाखवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि या सर्व उपक्रमाला गेले 2 दिवस सामाजिक न्याय विभाग, बार्टी, माणगावचे ग्रामस्थ आणि बौद्ध समाज माणगाव यांच्या सगळ्यांच्या संयुक्त आयोजनानं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या शेवटच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी सांगता होत आहे. या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे हा SM चॅनल न्यूज संपादक शिरीष मदाळे यांच्या सौजन्यानं आज या ठिकाणी चालू होत आहे. मी जास्त काय आपला